माझा नवरा माझं सर्वस्व होता आणि माझे त्याच्यावर खूप प्रेम होते. आमचा दोघांचा राजा राणीचा संसार चालू होता. पण आमच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली आणि माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि मी खूप एकटी पडली. मी दिवस रात्र त्याची आठवण काढून रडत असे. मला माहीत होतं की माझा नवरा आता कधीच परत येऊ शकत नाही. पण एक दिवस मी रात्रीचा त्याला माझ्या खोलीत पाहिला आणि ते पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. माझे नाव रेखा आहे. मी आई-वडिलांची एकुलती एक असल्यामुळे मी खूप त्यांची लाडकी होते. दिसायला सुद्धा लहानपणापासून खूप सुंदर होते. त्यामुळे त्यांनी मला माझं आयुष्य मोकळीकपणे जगण्याला परमिशन दिली होती. मी 15वी पर्यंत शिकले होते. मी कॉलेजमध्ये असताना खूप मुलं माझ्या अवतीभवती फिरायचे. पण मी कधीच कोणत्या मुलाला भाव द्यायची नाही आणि मला कधी कोणता मुलगा आवडलाही नाही. एकदा एका मॉलमध्ये एक खूप हँडसम मुलगा दिसला. तो दिसायला खूप देखणा होता आणि तब्येतीनेही खूप छान होता. पण त्याची हेअरस्टाईल मला खूप आवडायची. अचानक आमची एकमेकांची नजर दोघांवर गेली. तोही माझ्या सौंदर्याने माझ्याकडे आकर्षित झाला आणि मलाही तो मुलगा खूप आवडला. त्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी थोडंसं बोलले, पण तो मुलगा मला आवडत असूनसुद्धा मी थोडं भाव खाल्ल्यासारखं केलं. पण त्याने मात्र माझी पाठ सोडली नव्हती. तो कुठे नाही कुठे मला नेहमी दिसायचा. मग त्यानंतर आमची चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागलो. त्याचे नाव नितेश होते. नितेश जसा दिसायला सुंदर होता तसा तो बोलण्यातही खूप सुंदर होता. त्याने मला लग्नासाठी मागणी घातली आणि म्हणाला, तू जर मला नकार दिलास तर मी माझ्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईन. तो माझ्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तो मला म्हणाला, मी जरी मरण पावलो तरी जिवंत होऊन मी तुला भेटायला येईन. त्याचे ते बोलणे मला ऐकायला खूप भारी वाटले होते. त्यानंतर मी नितेशचा विषय आई-वडिलांना बोलले. त्यानंतर त्याने नितेशच्या कुटुंबाची आणि नितेशची पूर्ण चौकशी केली. कारण मी आई-वडिलांची एकुलती एक लाडकी होती. त्यामुळे त्यांना माझी खूप काळजी वाटत होती. चौकशी केल्यानंतर त्यांना असे समजले की नितेशच्या घरचे लोक चांगले नाहीत. पण मी त्याच्या प्रेमात वेडी झाली होती म्हणून कुणाचे ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी माझ्या हट्टापायी माझ्या वडिलांनी माघार घेऊन आमच्या दोघांचे लग्न लावून दिले. नितेशच्या घरी नितेशची आई आणि एक छोटी बहीण राहत होती. नितेशची छोटी बहीण स्वभावाने खूप विचित्र होती. तिचे नाव नैना होते. तिला टोमणे मारून बोलण्याची खूप सवय होती. त्याच्या घरूनसुद्धा आमच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्याच्या घरचे माझ्याबरोबर नीट बोलत नव्हते. मी दिसायला नैनापेक्षा खूप सुंदर होते म्हणून ती माझ्यावर नेहमी जळायची. नितेश मला प्रत्येक सणाला वेगवेगळे गिफ्ट, दागिने द्यायचा. ते बघून तिला खूप राग यायचा. पण मी कधीच त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. असेच आनंदाचे दिवस चालले होते. कधीकधी मला असे वाटायचे की माझ्या सुखी संसाराला कुणाची नजर लागू नये. तेव्हा नितेश बोलायचा, असे काही नसते आणि जरी मी मेलो तरी मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की मी मेल्यानंतरही तुझ्यासोबतच राहील. माझ्या लग्नाला आता 1 वर्ष होत आलं होतं. नितेशला ऑफिसमधून येण्यास आज उशीर होणार होता कारण त्याची आज महत्त्वाची मीटिंग होती. पण मी नितेशला म्हणाली की आज तुम्ही लवकर घरी या. आपण डिनर करायला बाहेर जाऊया. ठरल्याप्रमाणे मी नितेशची वाट बघू लागले. रात्रीचे 11 वाजले तरी नितेश घरी आला नव्हता. त्याचा फोनही बंद येत होता. त्यामुळे मला थोडी भीती वाटू लागली. आता 12 वाजले होते. मी सासूबाईंना आणि शेजारच्यांना जाऊन सांगितले की नितेश अजून घरी आला नाही आणि त्याचा फोनही लागत नाही. ती लोक ऑफिसमध्ये आणि आजूबाजूला शोधू लागली. थोड्या वेळाने माझ्या फोनवरती एक फोन आला. फोनमधलं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. कारण नितेशचा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये जागेवरच मृत्यू झाला होता. हे समजल्यावर मी तिथेच कोसळले आणि नितेश म्हणजे माझं सर्वस्व होतं. मी एकटी पडली होती. माझं आयुष्य उजाड झालं होतं. माझं कशातही मन लागत नव्हतं.
मी खूप रडून रडून हैराण झाले होते, कारण मला येऊन जाऊन समोर नितेशच दिसत होता. नितेशशिवाय जगणं मला अशक्य होते. अशा अवस्थेत मला माझ्या आईवडिलांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी मला तू माहेरी येऊन राहा, तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही असा सल्ला दिला. पण मी माहेरी जाण्यास तयार नव्हते, कारण या घरात नितेशच्या खूप आठवणी माझ्याजवळ होत्या. माझ्या आईवडिलांचे म्हणणे होते की तू अजून खूप तरुण आहेस, तुझ्या लग्नाला अजून 1 वर्षसुद्धा झालं नाही, त्यामुळे मी तुझं चांगल्या घरात लग्न लावून देतो. त्यांचे म्हणणे योग्य होते, पण मी नितेशशिवाय माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नव्हती आणि मला माझ्या सासरी राहून नितेशच्या आठवणीत आयुष्य काढायचं होतं, कारण नितेशचे माझ्यावर खूप प्रेम होतं आणि मी तिथेच एक एक दिवस नितेशच्या आठवणीत काढत होते. एक दिवस माझी नणंद म्हणजे नैना नितेशचे सगळे कपडे आणि नितेशचे सगळे सामान घेऊन बाहेर निघाली. मी तिला थांबून हे सगळे कपडे घेऊन कुठे निघालीस असे विचारले. त्यावर ती म्हणाली, हे सगळे आता ठेवून काय उपयोग आहे, मी ते गरजू लोकांना किंवा गरीब लोकांना देऊन टाकते. तिचे बोलणे मला पटले होते, म्हणून मी तिला सर्व वस्तू घेऊन जाण्यास परमिशन दिली. एक दिवस मी संध्याकाळी खिडकीजवळ बसून नितेशच्या आठवणीत रमले होते. बाहेर थोडा अंधार पडला होता. तसं मला खिडकीबाहेर लॉनमध्ये कोणीतरी असल्याचं भास झाला. मी उभी राहून नीट बारकाईने त्या माणसाकडे पाहिले, तर तो माझा नवरा नितेश असल्याचे मला दिसले. तो दुसरीकडे तोंड करून उभा होता. मी त्याला पाहिल्यावर त्याच्याकडे धावत गेली, तर तो पळत जाताना मला दिसला. मी जोरजोराने ओरडून त्याला हाका मारू लागली. माझा आवाज ऐकून घरातील सगळेजण बाहेर आले. मी त्यांना सर्व हकीकत सांगितले. ते ऐकून त्यांचे डोळे भरून आले आणि मला बघून रडू लागले. माझी त्या घरातल्या लोकांनी समजूत काढली. माझी सासूबाई म्हणाली, नितेशच्या जाण्याने तुला खूप मोठा धक्का बसला आहे, म्हणून तुला सारखा सारखा भास होतो. ते मला सगळेजण घरात घेऊन गेले. मलाही असं वाटू लागलं की मला नितेशचा भास होतोय. रात्री पुन्हा मी माझ्या रूममध्ये जात असताना मला समोर नितेश उभा असलेला दिसला. मी तिथे जाऊन बघितलं, पण तो तिथून निघून गेला होता. मला चांगलंच माहीत होतं नितेश हे जग सोडून गेला आहे आणि तो पुन्हा येणे शक्य नाही. परंतु मला नेहमी असं वाटायचं की तो मला कुठेही सोडून गेला नाही, माझ्या आसपास कुठेतरी आहे. सासूबाईंनी नणंद म्हणते तसे मला सगळे हे भास होत आहेत की नितेश खरंच पुन्हा आला आहे. असे 2-3 दिवस निघून गेले. मी नितेशला पुन्हा दुपारी लॉनमध्ये पाठमोरा बसलेला पाहिला. मी पूर्ण सावध झाले होते आणि कसलाही आवाज न करता तिथपर्यंत धावत गेले. पण त्याला मागून कोणीतरी येत असल्याची जाणीव झाली आणि मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत असताच मला हिसका देऊन निघून गेला आणि दिसेनासा झाला. मला खरंच काहीच कळत नव्हतं की नितेश असा का वागतोय. काहीच सुचत नव्हतं. माझं डोकं सुन्न झालं होतं. पण मला याची पक्की खात्री झाली होती की तो नितेशच आहे, कारण माझ्या हाताचा स्पर्श त्याच्या खांद्याला झाला होता. मी ही गोष्ट सासूबाई आणि नणंद यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्यांना म्हणाले की नितेश इथे नक्की येतो, कारण तो मला म्हणाला होता मी मेल्यानंतरसुद्धा तुला नक्की भेटायला येईल. पण तो जर येत असेल तर मला न भेटता का निघून जातो. त्या दोघी एकमेकांकडे बघून मला म्हणाल्या, तुला परत काहीतरी भास होत आहेत असं म्हणून मला माझ्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि तू आता आराम कर. त्यानंतर त्यांनी माझ्या आईवडिलांना फोन करून माझी मानसिक स्थिती बिघडत चालली आहे, तिला नितेशचे सारखे भास होतात, तुम्ही तिला चांगल्या डॉक्टरकडे दाखवून माहेरी घेऊन जा असे सांगितले. त्यावर माझ्या आईवडिलांचा मला लगेच फोन आला आणि लगेच माहेरी यायला सांगितले. पण मला आता नितेशला भेटल्याशिवाय चैन पडणार नव्हती. नितेश तिथे माझ्यासाठी वारंवार येत होता. त्यानंतर
2-3 दिवसांनी मध्यरात्री मला माझ्या खोलीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. तर नितेश पुन्हा माझ्या रूममध्ये आला होता. त्याला मला भेटून माझ्याशी खूप बोलायचे असेल म्हणून मी लगेच लाईट लावून पाहिलं, तर तो तिथून निघून गेला आणि अंधारात दिसेनासा झाला. जाताना मात्र माझ्या रूमच्या बाहेर एक चिठ्ठी टाकून गेला. मी ती चिठ्ठी धीर करून उचलली आणि वाचू लागली. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की, माझी प्रिय पत्नी रेखा, मी तुला अचानक सोडून गेलो. त्यामुळे तुला जे दुःख झालं आहे ते पाहून माझं तुझ्यावरचं प्रेम आणखीन वाढलं आहे. तू स्वतःची काळजी घे आणि माहेरी जाऊन तुझ्यासाठी छानसा जोडीदार शोध. तुझं एवढं आयुष्य तू एकटीने कशी जगणार आहेस? जोपर्यंत तू दुसरे लग्न करत नाहीस तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आणि माझी शेवटची इच्छा म्हणून मी तुला विनंती करतो की मी तुला दिलेले सगळे गिफ्ट आणि तुला माहेराहून दिलेले सगळे दागिने व तुझ्या नावावर असलेला फ्लॅट तू आईला आणि बहिणीला सगळं देऊन टाक. कारण त्या वस्तू नैनाच्या कामी येतील आणि तुलासुद्धा माझी सारखी सारखी आठवण येणार नाही. तुझाच नितेश. हे पत्र वाचून माझं मन भरून आलं. आणि मेल्यानंतरही माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि त्याला आपल्या बहिणीच्या भविष्याची काळजी आहे. त्यामुळे मी माझ्याकडे असलेले सगळे महागडे दागिने आणि माझ्या नावावर असलेला फ्लॅट मी बहिणीला आणि सासूबाईंना देऊन टाकला. तिने त्या वस्तू घेण्यास नकार दिला, पण मी तिला सांगितले की नितेशची ही शेवटची इच्छा आहे. तुझ्या लग्नासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून नितेशने हे सगळं मला करण्यास सांगितले होते. त्यामुळे तुला या वस्तू तुझ्याजवळच ठेवाव्या लागतील. दुसऱ्या दिवशी नितेश मला त्याच वेळेत माझ्या खोलीत दिसला. म्हणून मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्याशी बोलू लागले. त्याने लगेच पाठ फिरवली. तरीसुद्धा मी त्याच्याशी बोलत होती, पण तो एकही शब्द न बोलता तिथून निघून गेला. नेहमी मला घराबाहेर दिसणारा नितेश आता माझ्या रूममध्ये येऊ लागला होता. जेव्हा मी हे सगळे नैनाला सांगितले तेव्हा तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तिला मी नितेशने दिलेले पत्रही दाखवण्याचा प्रयत्न केला व भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती माझं काही ऐकले नाही. ती उलट मला हेच सांगत होती की वहिनी, तुला अजूनही भास होत आहेत, तुला आरामाची गरज आहे. तेव्हा मी तिला बोलले की तू एक काम कर, आज तू माझ्या रूममध्ये झोपायला ये, म्हणजे नितेश माझ्या रूममध्ये आला की तुलाही दिसेल. मग तुमचा सर्वांचा माझ्यावर विश्वास बसेल. नैना या गोष्टीसाठी तयार होत नव्हती, कारण तिला भीती वाटत होती. पण जेव्हा मी तिला म्हणाले, जर तुला वाटत आहे या सर्व गोष्टी भास आहेत आणि तुझा यावर अजिबात विश्वास नाही तर तू का घाबरत आहेस, असे म्हटल्यावर नैना कशी तरी माझ्या रूममध्ये झोपण्यास तयार झाली. त्या दिवशी आम्ही दोघेही माझ्या रूममध्ये झोपलो, पण त्या दिवशी नितेश रूममध्ये आलाच नाही. दुसऱ्या दिवशी पण मी नैनाला माझ्या रूममध्ये जबरदस्तीने झोपवली. आम्ही दोघी नितेशच्या आठवणीत गप्पा मारत झोपी गेलो. अचानक रात्री उशिरा माझ्या खोलीत कोणीतरी असल्याची मला जाणीव झाली. मी खोलीतील मंद प्रकाशात बेडरूमवरून डोळे उघडून पाहिले तर मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. खोलीच्या एका कोपऱ्यात नैना उभी होती आणि तिला अगदी चिकटून नितेश पण उभा होता आणि तो नैनासोबत बोलत होता. दोघांनाही नीट पाहिले, त्यानंतर मोठा लाईट लावला. मी त्या दोघांच्या समोर जाऊन उभी राहिली. ते दोघेही मला बघून गडबडून गेले आणि जेव्हा नितेशने माझ्याकडे तोंड केले तेव्हा तर त्याला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो नितेश नसून एक नितेशसारखा दिसणारा, त्याची हेअरस्टाईल, त्याचे कपडे घालून असणारा एक दुसराच अनोळखी मुलगा होता. मी आरडाओरडा करून घरातील सगळ्यांना जागे केले आणि हा काय प्रकार आहे हे उघड केले. या मुलाचे माझ्या नंदेबरोबर प्रेम प्रकरण चालू होते. तो दिसायला खूप छान होता, पण त्याची परिस्थिती खूप गरीब होती. म्हणून त्याला माझ्याकडचे असलेले महागडे दागिने, फोन, महागड्या वस्तू आणि माझ्या नावावर असलेला फ्लॅट नंदेच्या नावावर करायचा होता. म्हणून तो माझ्या भावनांशी खेळत होता. नैनाने नितेशचे सगळे कपडे आणि वस्तू त्या गरिबांना न देता तिने तिच्या बॉयफ्रेंडला दिल्या होत्या.
कारण नितेशने दिलेले मला दागिने, महागड्या वस्तू हे बघून ती माझ्यावरती खूप जळायची. माझ्या सासूबाईंनी आणि नंदेने हा मिळून केलेला प्लॅन होता. त्यांनी नितेशच्या भावनिक आत्म्याशी खेळून मला फसवले होते. याचे मला सगळ्यात जास्त वाईट वाटले. त्यानंतर मी सासूबाईंना आणि नंदेला चांगलेच सुनावले. माझ्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू आणि माझ्या नावावर असलेला फ्लॅट हे मी सगळंच त्यांना देऊन टाकलं. कारण आता नितेश नसल्यामुळे मला या गोष्टींची तशी गरज नव्हती. नितेशच्या आठवणी घेऊन मी तशीच माहेरी निघून आले. दुसरे लग्नसुद्धा केले नाही, कारण नितेशचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यानंतर मी दरवर्षी अनाथ आश्रममधील आणि वृद्धाश्रममधील लोकांना जेवण देऊन नितेशला श्रद्धांजली वाहते. कृपया माझ्या स्टोरी व्हॉईस या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा. धन्यवाद.